नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या शेतकरी चॅनलमध्ये। तर पीक विम्यासंदर्भातलं 2024चं महत्त्वाचं असं अपडेट समोर आलेलं आहे। तर यामध्ये किती जिल्हे पात्र झालेले आहे, किती शेतकरी पात्र झालेले आहे, हेक्टरी किती मिळणार आहे आणि प्रत्येकी शेतकऱ्यांना किती मिळणार आहे आणि किती तारीख फिक्स झालेली आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्ह्याच्यामध्ये निघू शकतो किंवा तुम्ही का पीक विम्यापासून वंचित आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला फक्त 3 मिनिटांमध्ये मिळणार आहे। तर सरासरी पावसाचं प्रमाण लक्षात घेता 21 दिवसापेक्षा पडलेला जास्त पावसाचा खंड, त्यानंतर झाली अतिवृष्टी, तर यामध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही पीक विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांनी मागणी केलेली होती पीक विम्याची, तर ते पीक विमा कंपनीने त्यांचे क्लेम फेटाळल्यामुळे त्यांना आता पीक विम्यापासून वंचित राहावं लागणार आहे। परंतु हे सर्व क्लेम पास झाल्यानंतर जे काही शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये 11 जिल्हे हे पात्र करण्यात आलेले आहे। आणि या 11 जिल्ह्यांना हेक्टरी किती मिळणार आहे, किती शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, जे काही 11 जिल्ह्याचा अपडेट आपल्या समोर आलेला आहे, तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती, त्याच्यानंतर अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जालना, त्याचबरोबर परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर। तर असे जे काही 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जुलैमध्ये झालेले अतिवृष्टी अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि या संदर्भातलं हे महत्त्वाचं असं अपडेट आहे। तर शेतकरी मित्रांनो, जून व ऑगस्ट यामध्ये जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेली होती आणि त्याच राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास 1000 कोटी रुपयाची जी काही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये जिल्हानिहाय यादी आपण बघणार आहोत किंवा शेतकरी संख्या किती आहे, हेक्टरी किती मिळणार आहे याची सविस्तर अपडेट बघणार आहोत। तर त्यामध्ये जाणून घेऊया। तर अमरावती जिल्ह्यामध्ये 90,255 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या 90,255 शेतकऱ्यांकरिता जवळपास अमरावती जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली होती। एकंदरीतपणे आपण जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे। त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला। तर अकोला जिल्ह्यातील सुद्धा जर आपण विचार केला तर या जिल्ह्यामध्ये 2,577 शेतकऱ्यांसाठी पीक विमा पात्र करण्यात आलेला आहे। तर या 2,577 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 144 कोटी 28 लाख रुपयाची जी काही वाटपाची रक्कम आहे ही पात्र करण्यात आलेली आहे। आणि याची वाटपाची कार्यवाही देखील जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ। तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जुलै महिन्यातली जी काही अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीमध्ये 2,63,609 जे काही शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान देखील झालेलं आहे। तर याच पार्श्वभूमीवरती आता या जिल्ह्यामध्ये 2,63,609 शेतकऱ्यांसाठी 185 कोटी 10 लाख रुपयाचे जे काही अनुदान आहे हे वाटपास कार्यवाही सुरू झालेली आहे। त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा। तर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,48,423 जे काही शेतकऱ्यांसाठी 115 कोटी 23 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। आणि याच त्या खात्यावरती सुद्धा लवकरची वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर पाचवा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम। तर वाशिम जिल्ह्याचा सुद्धा जर आपण विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा 7,165 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 47 कोटी 14 लाख रुपयाची जी काही निधी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे। त्यानंतर जालना जिल्हा असेल तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 282 शेतकरी संख्या जी आहे ती पात्र करण्यात आलेली आहे। आणि या शेतकरी संख्यांची आकडेवारी जर बघितली तर या शेतकऱ्यांना सुद्धा 32 लाख रुपयाचं अनुदान हे वितरित करण्याची मान्यता देखील देण्यात आलेली आहे। तर सातवा जिल्हा जो आहे तो म्हणजे परभणी। तर परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो 201 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या 201 शेतकऱ्यांकरता त्यांच्या खात्यावरती 27 लाख रुपयाचं जे काही वितरण आहे ते करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आठवा जिल्हा म्हणजे हिंगोली। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 27,742 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 14 कोटी 54 लाख रुपयाची जी काही कार्यवाही आहे ही शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड। तर नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी संख्या जी आहे ती पात्र करण्यात आलेली आहे आणि ते शेतकरी संख्या जर आपण बघितली तर
6,17,611 शेतकऱ्यांकरिता एकंदरीतपणे नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील हे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। तर या 6,16,911 शेतकऱ्यांसाठी जवळपास 420,46,00,000 रुपयाची जी काही वाटपाची कार्यवाही आहे ही नांदेड जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर आणि या 126 शेतकऱ्यांसाठी 9 लाख रुपयाचं जे काही, तर त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड। तर बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्याची सुद्धा सरासरी 127 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या 127 शेतकऱ्यांसाठी 9 लाख रुपयाची जी काही मंजुरी आहे ती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 11वा जिल्हा म्हणजे लातूर। तर लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 32 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा 2,92,000 रुपये जे काही ते मंजूर करण्यात आलेले आहे। जी वाटपाची देखील कार्यवाही लवकर सुरू करण्यात येणार आहे। त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी यामध्ये तर याच पार्श्वभूमीवरती आता ज्या शेतकरी पिकाचे नुकसान झालेले आहे म्हणजे खरडून गेलेल्या जमिनी अशा दोन्ही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे। तर त्या नुकसानीसाठी अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व बीड या लातूर अशा या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 14,09,318 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि यांना जवळपास आता 318 कोटी जे काही शेतकरी आहे त्यांना या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 993 कोटी 1 लाख रुपयाची वाटपाची कार्यवाही ही राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली नाही त्या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागणार आहे। तर लवकरात लवकर आपली KYC करून घ्या म्हणजे तुमच्या सुद्धा खात्यावरती तुमचा जो काही पीक विमा आहे तो मंजूर करण्यात येणार आहे। तर प्रत्येक शेतकऱ्यांना असा प्रश्न आहे की आम्हाला पीक विमा भेटलेला नाही तर तुम्ही तुमची KYC पूर्ण करून घ्या। तर बहुतेक शेतकऱ्यांची KYC पूर्ण नसल्यामुळे या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागणार आहे। त्याचबरोबर अद्यापही आपली KYC पूर्ण केलेली नसेल त्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण करून घ्या। त्यानंतर जर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या लागलेल्या आहेत त्या याद्या पाहून तुम्ही KYC सेंटरला भेट देऊन तुमचे नाव सुद्धा तुम्ही बघू शकता। तर शेतकरी मित्रांनो, जे काही गेल्या वर्षीच्या नुकसानीसाठी 74 लाख रुपयाची मंजूर झालेली आहे आणि त्याचबरोबर शेती पिकांच्या नुकसानीकरिता 14,09,318 कोटी एकंदरीतपणे दोन्ही मिळून 1,000 कोटी रुपयाचं जे काही पेक्षा जास्तीचं नुकसान हे राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे आणि वितरणाला देखील सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जुलै व ऑगस्ट महिन्यातील झालेली अतिवृष्टी यामध्ये जे काही 11 जिल्ह्यांचं नुकसान झालेलं आहे तर या 11 जिल्ह्यांची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. सर्वांना धन्यवाद।